नमस्कार मंडळी, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचं टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल, तर आजची माझी रेसिपी आहे पावभाजी. 7 ते 8 लोकांसाठी घरगुती पद्धतीने पावभाजी कशी तयार करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या पाहून घेऊयात. इथे मी 1/2 किलो इतके हिरवे मटार घेतलेले आहेत. 150 ग्रॅम इतका लाल बीट घेतलेला आहे. त्याची साल काढून चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. 1/2 किलो बटाटे, ह्याची सुद्धा साल काढून चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा किलो इतका फ्लावर घेतलेला आहे. हा सुद्धा चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. 1/2 किलो गाजर, ह्याची सुद्धा साल काढून चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. मी या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कारण या भाज्या मी मॅशरनी मॅश करणार नाही आहे. जर तुम्ही या भाज्या मॅशरनी मॅश करणार असाल तर तुम्ही बारीक चिरून घ्यायची गरज नाही आहे. याचे मोठ्या मोठ्या फोडीसुद्धा करून घेऊ शकता. साहित्य जास्त असल्यामुळे मी कुकरमध्ये ते अर्धं शिजून घेणार आहे. सर्वप्रथम मी गाजर, लाल बीट आणि फ्लावर यात थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या कुकरला काढून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे. आता या भाज्या मी एका भांड्यात काढून घेते आणि उरलेल्या 2 भाज्या पुन्हा एकदा कुकर लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता मी कुकरमध्ये जे आपण चॉपर करून घेतलेले बटाटे आहेत ते घालून घेते आणि मटारसुद्धा घालून घेते. हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा कुकर लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत. इथे आपले मटार बटाटेसुद्धा शिजून झालेले आहेत. आता हे सुद्धा मी त्या अगोदर ज्या भाज्या शिजून घेतल्या आहेत त्यात घालून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता मी कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचं पेस्ट करून घेणार आहे. इथे मी 2 कांदे इतके लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 8 ते 10 हिरव्या मिरच्या. या मिरच्या तिखट नाही आहेत. जर तुम्ही तिखट मिरच्या घालत असाल तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या पुरेशा होतात. 2 इंच इतका आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीरीची पाने. हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं पेस्ट बारीक असं वाटून झालेलं आहे. आता मी भाजीला फोडणी देते. यासाठी मी अर्धी पळी इतकं तेल घेतलेलं आहे. 100 ग्रॅम इतका मस्का. तुम्ही मस्काचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपला मस्कासुद्धा वितळलेला आहे. आता यात मी अर्धा चमचा इतका जिरं घालून घेते. 1/2 किलो इतका कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा आपल्याला यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं मंद आचेवर हे परतवत राहायचं आहे. इथे आपला कांदा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता यात मी 1/2 किलो इतकं टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते. टॅमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. इथे आपला कांदा टॅमॅटो व्यवस्थित असा परतवून झालेला आहे. आता यात 1/2 किलो इतकी हिरवी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेते. शिमला मिरची आपल्याला या कांद्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. शिमला मिरची इथे आपली व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता यात आपण जे हिरव्या मिरचीचं वाटून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. वाटण घातल्यानंतर आपल्याला 1 उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण वाटण घातल्यानंतर छान अशी 1 उकळी आलेली आहे. आता यात मी अर्धा चमचा इतकं जिरेपूड घालून घेते. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला. इथे मी पावभाजी मसालासुद्धा घातलेला आहे. 10 रुपयाला जे छोटंसं पॅकेट येते ते अख्खं मी पॅकेट घातलेलं आहे यात आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा गरम मसालासुद्धा घालून घेते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी जे आपण वाफून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेते. भाज्या घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर 5 ते 10 मिनटं मंद आचेवर ही पावभाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी छान अशी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजी शिजल्यानंतर यात 1 अख्ख्या लिंबाचा रस घालून घेऊ शकता किंवा मग सर्व करताना
यात लिंबाचा रस घालून सर्व करू शकता. आता मी इथे पाव तळून घेणार आहे. यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे. आता यावर मी मस्का घालून घेते. 1 चमचा इतका मस्का घालून घेतलेला आहे. 1 चमचा इतकी पावभाजीची जी भाजी तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. आता यावर मी 2 पाव व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी तळून घेणार आहे. तुम्हाला जर यावर थोडासा मस्का लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. तर अशी ही आपली साधी, सोपी व घरगुती पद्धतीने तयार केलेली पावभाजी तयार आहे. सर्व करताना तुम्ही यावर थोडासा मस्कासुद्धा घालून सर्व करू शकता. तर अशी ही 7 ते 8 लोकांसाठी तयार केलेली घरगुती पद्धतीची पावभाजी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.